माननीय राज्यपाल श्रीनिवास पाटील जी, संमेलन अध्यक्ष श्री लक्ष्मीकांत देशमुख जी, या संमेलनाच्या स्वागत अध्यक्षा राजमाता शुभांगिनी राजे गायकवाड, या ठिकाणी मंचावर उपस्थित माननीय डॉक्टर रघुवीर चौधरी या संमेलनाचे उद्घाटक, माझे सहकारी आणि राज्याचे शिक्षण आणि सांस्कृतिक खात्याचे मंत्री श्री विनोद तावडेजी, महाराजा समरजीत सिंग गायकवाडजी, डॉक्टर सितांशूजी, मावळते संमेलनाध्यक्ष डॉक्टर अक्षय कुमार काळे, कार्याध्यक्ष दिलीप खोपकर, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी, बडोद्याचे महापौर भारत डांगर, श्री बाबा भांड, श्री अमित ठाकर, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व साहित्यिक आणि साहित्यप्रेमी भगिनी आणि बंधूंनो, मला या गोष्टीचा अत्यंत आनंद आहे की ज्यांनी समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये प्रचंड मोठी कामगिरी केली, सामाजिक आर्थिक परिवर्तनाचे अत्यंत मोठे पाईक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आणि खऱ्या अर्थानं एक श्रेष्ठ राजे अशा प्रकारचा ज्यांचा उल्लेख होतो, अशा सयाजीराव गायकवाड महाराजांच्या या भूमीमध्ये, जी भूमी त्यांच्या पवित्र स्पर्शाने या ठिकाणी पवित्र झाली आहे, अशा या भूमीमध्ये या संमेलनामध्ये सम्मिलित होण्याची संधी मला मिळाली, त्याबद्दल मी खरोखर आयोजकांचे अतिशय मनपूर्वक आभार मानतो. आज एक विलक्षण योगायोग आहे. मी दुपारी गोंदिया इथे होतो आणि त्या ठिकाणी अर्जुनी मोरगावला अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचं उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली आणि हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत सुंदर असं संत साहित्याचं संमेलन हे त्या ठिकाणी सुरू झालं आणि त्यानंतर थेट तिथनं निघालो, नागपूरला गेलो, विमान पकडलं आणि 1000 किलोमीटर दूर आता या ठिकाणी बडोद्यामध्ये 91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये येण्याची संधी मिळाली. मला असं वाटतं की एक विलक्षण अशा प्रकारचा योगायोग आहे आणि त्यासोबत मराठी माणूस हा किती साहित्यप्रेमी आहे, त्याची साहित्याची संस्कृतीची भूक ही किती मोठी आहे, हे देखील यातनं खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतं की 1000 किलोमीटर दूर 2 वेगवेगळ्या राज्यामध्ये एकाच दिवशी 2 संमेलनं होत आहेत आणि दोन्ही संमेलनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात साहित्यिक तर आहेतच, पण त्यासोबत साहित्यप्रेमी देखील उपस्थित आहे. मला असं वाटतं ही खरी मराठीची ताकद आहे, ही खरी मराठीची शक्ती आहे. तसं तर जेवढे साहित्य संमेलनं मराठीमध्ये होतात तेवढी मला वाटत नाही की इतर कुठल्या भाषेमध्ये होत असतील. म्हणजे जेवढे आपण समाजाचे कंगोरे म्हणू शकतो तेवढ्या प्रत्येक कंगोऱ्याचं एक ना एक साहित्य संमेलन हे आपल्या मराठी भाषेमध्ये होत असतं. पण मला असं वाटतं की त्यामुळेच ही भाषा इतकी समृद्ध झाली आणि खऱ्या अर्थानं आज आपण बघतो की देशामध्ये आणि जगामध्ये प्रमुख भाषांपैकी एक भाषा म्हणून आपल्या मराठी भाषेकडे पाहिलं जातं आणि मराठी साहित्याकडे देखील तशाच प्रकारे एक अत्यंत अग्रणी अशा प्रकारचं साहित्य, ज्याला आपण कुठल्याही कालाशी सुसंगत अशा प्रकारचं साहित्य म्हणू शकतो, असं साहित्य या ठिकाणी मराठीमध्ये तयार होताना आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतं. आज ही देखील आनंदाची गोष्ट आहे की लक्ष्मीकांतजी देशमुख हे संमेलनाध्यक्ष आहेत. खऱ्या अर्थानं सनदी अधिकारी
म्हणून उत्तम काम केलेला व्यक्ती आणि त्याचसोबत एक अत्यंत चांगले साहित्यिक म्हणून देखील ज्यांनी या ठिकाणी आपलं नाव कमावलं, त्यांच्यासारखा एक संवेदनशील व्यक्ती हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत. मावळते अध्यक्ष अक्षयकुमारजी काळे यांनी देखील अतिशय उत्तम अशा प्रकारचं काम त्यांच्या कारकिर्दीमध्ये केलं आहे. तसं तर सनदी अधिकारी आणि संवेदनशील मनाचे आणि साहित्यिक मनाचे असे एक दुसरे व्यक्तिमत्व देखील या ठिकाणी उपस्थित आहे. ते म्हणजे आपले राज्यपाल श्रीनिवास पाटील साहेब आहेत, की जे सनदी अधिकारी देखील होते आणि त्यांच्या भाषणातून आपल्याला लक्षात येईल साहित्याबद्दल त्यांचं जे काही प्रेम आहे ते देखील आपल्याला लक्षात येईल. पण अशा सर्व लोकांच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे संमेलन होतं आहे. आणि याचे उद्घाटक डॉक्टर रघुवीर चौधरी, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त. खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की जसा महाराष्ट्र आणि गुजरातचा मराठी आणि गुर्जर भाषेचा हा संगम आहे, त्या संगमाकरता डॉक्टर रघुवीर चौधरी यांच्यापेक्षा उत्तम व्यक्ती उद्घाटनाला आपल्याला मिळाला नसता. कारण डॉक्टर रघुवीर चौधरी यांच्या साहित्यावर काकासाहेब कालेलकरांचा देखील खूप आपल्याला त्या ठिकाणी प्रभाव दिसतो. आणि एकूणच मराठी आणि गुजराती या दोन्ही भाषा, या दोन्ही संस्कृतीचा जो काही मिलाफ आहे त्याची एक वेगळी छाप ही आपल्याला डॉक्टर रघुवीर चौधरी यांच्या देखील साहित्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे एक अतिशय अशा प्रकारची उच्च दर्जाची व्यक्ती आज या संमेलनाला अध्यक्ष रूपाने मिळाली, ही खरोखर मला असं वाटतं आनंदाची गोष्ट आहे. आणि विशेषतः या ठिकाणी ज्यांचा उल्लेख केला तो गायकवाड परिवार. खऱ्या अर्थानं सयाजीरावांनी केवळ साहित्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणाचा राजश्रय दिला नाही, तर एखाद्या शासकानं कशा प्रकारे राज्य केलं पाहिजे याचा उत्तम धडा आपल्याला खऱ्या अर्थानं सयाजीरावांनी दिला. आणि समाजातल्या विविध लोकांना त्यावेळी समाजातले जे वंचित होते अशा लोकांना देखील त्यांनी हेरून आणि त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना राष्ट्रकार्यामध्ये आणण्याचं काम केलं. आणि मला असं वाटतं की आता तीच परंपरा आजही या साहित्य संमेलनाचं चौथ्यांदा अध्यक्षपद घेऊन जी राजमातांनी या ठिकाणी केलेली आहे, मला असं वाटतं की ती परंपरा खऱ्या अर्थानं त्या चालवत आहेत, ही देखील आपल्या सर्वांकरता अत्यंत मला असं वाटतं आनंदाची गोष्ट आहे. खरं म्हणजे गुजराती आणि मराठी या दोन भाषांच्या बद्दल आपण या ठिकाणी आज बोलतो आहोत, सांगतो आहोत. मराठी भाषेचं संमेलन गुजरातमध्ये होत आहे, पण एक गोष्ट निश्चितपणे आहे की याच्यावर मी किती चांगलं बोललो तरी उद्या एक अग्रलेख मात्र निश्चितपणे येऊ शकेल की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गुजरातमध्ये जाऊन गुजरातची तारीफ केली आणि गुजरातची भाषेची तारीफ केली, असा एखादा रोखठोक अग्रलेख आपल्याला वाचायला मिळाला तर तुम्ही फार आश्चर्य त्याचं वाटून घेऊ नका. मलाही त्याचं आश्चर्य वाटत नाही, कारण माझं स्पष्ट मत आहे की भाषा हा कधी वादाचा विषय असू शकत नाही. भाषा हा संवादाचा विषय असतो आणि वादाच्या ऐवजी संवाद जिथे असतो त्या ठिकाणी मानसिकता संकुचित राहत नाही, ती विस्तारली जाते. आणि अशा विस्तारित मानसिकतेच्या माध्यमातून मला असं वाटतं की आज हे संमेलन या ठिकाणी पार पडतं आहे. हो, जरूर करू, तुमचंही करू, काय काळजी करू नका, तेही करू, हे करू, सगळं करू. पण बघा, साहित्य संमेलनामध्ये देखील शिस्त बघा. त्या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्राचा देखील अतिशय शिस्तीत नारे देण्यात आले. ते नारे दिल्यानंतर आपलं मत प्रगट केलं, ते बसले. इथे महानुभाव पंथाच्या वतीनं मराठी विद्यापीठाचं जे काही आपलं म्हणणं आहे ते मांडण्यात आलं आणि शिस्तीमध्ये तेही बसले. मला असं वाटतं हे साहित्य संमेलनाची सहसा मोठेपण आहे की या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीची अभिव्यक्ती ही त्या ठिकाणी त्याला करता येते, त्याकरताच हे व्यासपीठ आहे. त्यामुळे या दोन्ही मागण्यांची मी नोंद घेतो. आणि खऱ्या अर्थानं श्रीपाद भालचंद्र जोशींनी देखील मराठी विद्यापीठाची मागणी केली, पण तुमच्या एक पाऊल ते पुढे आहेत. त्यांनी सांगितलं मराठी विद्यापीठ तर कराच, पण ते रिद्धपूरलाच करा, इतरत्र करू नका. त्यामुळे मला असं वाटतं की एक महत्त्वाची मागणी या ठिकाणी त्यांनी ठेवली आहे. मी आजच्या प्रसंगी एवढंच सांगतो, मराठी विद्यापीठ झालं पाहिजे ही मागणी अतिशय रास्त आहे आणि त्या संदर्भात राज्य सरकार निश्चित सकारात्मक विचार करेल. खरं तर मराठी ही भाषा अशी आहे की या भाषेच्या माध्यमातून
खूप मोठ्या प्रमाणात साहित्य निर्माण झालं आहे. पण अलीकडच्या भाषामध्ये मगाशी कोणीतरी सांगितलं की मराठी ज्ञानभाषा झाली पाहिजे, आपण प्रयत्न करतो. 5-6 वेगवेगळ्या त्या संदर्भातले या ठिकाणी परिसंवाद आणि कार्यशाळा देखील होणार आहे. ही खरोखर काळाची गरज आहे. याचं कारण असं आहे की आज आपण ज्यावेळी मोठ्या प्रमाणात विकास करतोय त्यावेळी आपलं साहित्य हे मराठी भाषा मराठी साहित्य हे नेहमी काल सुसंगत का राहिलं, तर त्या वेळच्या परिस्थितीशी आपण जुळवून घेतलं. आपली मूळ तत्व कधी सोडली नाहीत, पण त्या वेळच्या परिस्थितीला जे आवश्यक होतं ते आपण त्यावेळी स्वीकारलं. आणि आज ज्यावेळी माहिती तंत्रज्ञानाच्या कक्षा प्रचंड रुंदावत आहेत, आपण जर बघितलं तर अगदी अर्थव्यवस्थेच्या भाषेतनं सांगायचं झालं तर येत्या 5 ते 10 वर्षामध्ये आमची जी अर्थव्यवस्था आहे, ज्याला आज आपण मॅन्युफॅक्चरिंग केंद्रित अर्थव्यवस्था म्हणतो, त्या मॅन्युफॅक्चरिंग केंद्रित अर्थव्यवस्थेला डिजिटल अर्थव्यवस्था ही आता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याच्या पुढे ती जाणार आहे. आणि ती त्याच्या पुढे गेल्यानंतर खऱ्या अर्थानं देश असेल जग असेल याच्यामध्ये ही जी डिजिटल अर्थव्यवस्था तयार होते आहे ती डिजिटल अर्थव्यवस्था समाज मनावर मोठा परिणाम देखील करणार आहे. आणि हा समाज मनावरचा परिणाम जो आहे तो परिणाम हा निश्चितपणे आपल्या भाषेला आपल्या संस्कृतीला आपल्या साहित्याला सुसंगत ठेवायचं असेल तर त्या परिणामाशी सुसंगत अशा प्रकारची ज्ञानभाषा व्यवहार भाषा ही देखील आपल्याला निश्चितपणे तयार करावी लागेल. मराठीचा आग्रह चांगलाच आहे, उत्तमच आहे, तो असलाच पाहिजे. पण कधी कधी या आग्रहातनं गमती देखील घडतात. आता परवा आमच्या मंत्रिमंडळामध्ये एक प्रस्ताव आला आणि त्या प्रस्तावावर चर्चा चालू होती. त्यावेळेस असं लक्षात आलं, प्रस्ताव होता महिलांकरता एक वेगळं औद्योगिक धोरण तयार करायचं. आणि त्या धोरणामध्ये अलीकडच्या काळामध्ये आपण इन्क्युबेटर सेंटर्स तयार करतो. कुठल्याही एखाद्या धोरणाच्या अंतर्गत की बाबा नवीन उद्योग तयार करायचा आहे तर त्या उद्योगाकरता इन्क्युबेटर सेंटर आपल्याला तयार करायचं आहे. तर आता त्याचं जी मूळ टिप्पणी तयार झाली त्या टिप्पणीचं मराठीत भाषांतर झालं. कारण आमचा नियम आहे की महाराष्ट्राच्या आमच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केवळ मराठीच टिप्पणी आली पाहिजे. आणि मग ही मराठी टिप्पणी येता येता त्या इन्क्युबेटर सेंटरचं त्यांनी त्या ठिकाणी भाषांतर केलं उबवणी केंद्र. आणि उबवणी केंद्र हे भाषांतर केल्यानंतर ती फाईल महिला बाल कल्याण विभागामध्ये गेली. महिला बाल कल्याण विभागाच्या त्या आपल्या उपसचिवाला वगैरे असं वाटलं की उबवणी केंद्र म्हणजे नेमकं अंडी उबवणी केंद्रच असेल. आणि म्हणून त्याच्यावर त्याने खाली लिहून टाकलं की ही अंडी उबवणी केंद्र करण्यास आमची हरकत नाही, पण याचं वाटप हे महिला बाल कल्याण विभागाच्या मार्फतच झालं पाहिजे. आणि हे ज्यावेळेस त्या ठिकाणी लक्षात आलं त्यावेळी आम्ही देखील आमच्याही लक्षात आलं की आपल्याला खूप ही जी काही आता एक नवीन डिजिटल भाषा जी तयार झालेली आहे त्या भाषेशी सुसंगत अशा प्रकारची मराठी ही देखील आपल्याला तयार करण्याची आवश्यकता आहे. आणि मला असं वाटतं की निश्चितपणे त्या दृष्टीनं ज्या काही कार्यशाळा या ठिकाणी होणार आहेत परिसंवाद होणार आहे त्याचं मी अतिशय मनपूर्वक स्वागत करतो. मराठीची ताकद मराठीची शक्ती इतकी आहे की कुठल्याही प्रकारचं आव्हान हे मराठी निश्चितपणे पेलू शकते. आणि म्हणून मला असं वाटतं की येत्या काळामध्ये त्याकरता सुसंगत अशा प्रकारचं काम देखील आपलं असेल. 2 महत्त्वाचे विषय या ठिकाणी निश्चितपणे मांडले पाहिजे. कारण मगाशी श्रीपाद भालचंद्र जोशींनी सांगितलं एका मोहल्ल्यातले 2 लोक असताना हे काय चाललेलं आहे, तर आपल्या मोहल्ल्याचा देखील त्या ठिकाणी मान सन्मान राहिला पाहिजे याची मला पूर्णपणे आम्ही आजूबाजूलाच राहतो त्यामुळे मला देखील त्याचा एक थोडा ताण माझ्यावर आहे. आणि म्हणून मी आपल्याला निश्चितपणे सांगतो की मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली पाहिजे. याकरता आमचे विनोदजी मी स्वतः सातत्याने प्रयत्न केले. त्यातल्या अनेक अडचणी आल्या त्या देखील दूर केल्या. कोर्टाच्या अडचणी होत्या त्या देखील दूर झाल्या. आपण सांगितलं त्याप्रमाणे ते अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्याचा प्रयत्न तर आम्ही करूच, पण त्यासोबत मी आज आपल्याला आश्वस्त करतो की तमाम साहित्यिकांचं शिष्टमंडळ घेऊन मी आणि विनोदजी येत्या काळात दिल्लीला जाऊ. माननीय पंतप्रधान आणि माननीय सांस्कृतिक कार्यमंत्र्यांना भेटून त्यांनाही विनंती करू की तात्काळ त्यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला पाहिजे. खरं म्हणजे मराठी अभिजात भाषा हे कोणाला सांगायची आवश्यकताच नाही आहे, कारण ती अभिजात भाषा आहेच. पण जोपर्यंत त्याच्यावर राजमुद्रा उमटत नाही तोपर्यंत व्यावहारिकदृष्ट्या ती अभिजात भाषा होत नाही. त्यामुळे ती राजमुद्रा उमटवण्याचं काम हे निश्चितपणे या ठिकाणी आपण करू. त्यासोबत आपण या साहित्य संमेलनाला 25 लाख रुपये दरवर्षी देतो. खरं म्हणजे साहित्य संमेलन आयोजित करण्याकरता त्यापेक्षा कितीतरी अधिक पैसा लागतो. आणि
आमच्या साहित्य संमेलनाने जरी सरकारकडनं मदत घेतली तरी त्यांनी कधी सरकारीकरण आपलं करून घेतलेलं नाही, किंबहुना जी काही अभिव्यक्ती आहे ती स्वतंत्रपणे त्या ठिकाणी केली जाते. मगाशी 2 वेळा श्रीपाद भालचंद्र जोशी मुक्त वातावरण म्हणाले, तर मी त्यांना सांगतो हे भारताचं वेगळं बोलू, पण मला ज्याची माहिती आहे तेवढं निश्चित सांगतो. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मुक्तच वातावरण आहे, त्यामुळे अभिव्यक्ती या दोन्ही ठिकाणी मुक्तपणेच तुम्हाला करता येईल. काही तुमच्यावर कुठलाही दबाव या 2 ठिकाणी येणार नाही. पण त्याचवेळी या संमेलनाला जी काही मदत आपण करतो, तर आज मी हे जाहीर करतो की पुढच्या संमेलनापासनं ही मदत आम्ही 50 लाख रुपये या ठिकाणी करणार आहोत. आणि आमच्या माननीय विनोदजींनी जी पद्धत सुरू केली की ॲडव्हान्समध्ये ते पैसे द्यायचे, तर त्याच पद्धतीप्रमाणे 50 लाख रुपये आम्ही निश्चितपणे या संमेलनाकरता देऊ. यासोबत एक गोष्ट अजून मी या ठिकाणी आपल्याला सांगतो की खरं म्हणजे जे काही ठराव आपण करणार आहात त्या ठरावांकरता आम्ही त्या दिवशी उपस्थित राहणार नाही आहोत, पण या ठरावांवर विनोदजींनी स्वतः ती जबाबदारी घेतली आहे. आणि माझ्याकडे तात्काळ म्हणजे आपलं संमेलन संपल्यानंतर आमचं अधिवेशन सुरू आहे, आमचं अधिवेशन संपल्यानंतर 15 दिवसाच्या आत एक बैठक ते आयोजित करतील आणि त्यावर जी जी काही कारवाई करण्याची आवश्यकता आहे ती सर्व कारवाई ही निश्चितपणे केली जाईल, हेही आश्वासन मी आपल्याला देतो. या संमेलनामध्ये मला आपण निमंत्रित केलं. खरं म्हणजे संमेलनाच्या अध्यक्षांचं अध्यक्षीय भाषण न होता या ठिकाणून निघून जाणं हे योग्य नाही आहे. पण माननीय पंतप्रधानांचा दौरा मुंबईमध्ये आहे आणि खूप मोठं मॅग्नेटिक महाराष्ट्राचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला आहे आणि त्या संदर्भात व्यवस्थेच्या खूप गोष्टी आहेत आणि आजचा दिवस शेवटचा आहे, महत्त्वाचा आहे. त्यामुळे मला मुंबईला जाणं हे क्रमप्राप्त आहे आणि म्हणून मी संमेलन अध्यक्षाची आणि माननीय राज्यपाल महोदयांचं देखील या ठिकाणी क्षमा मागून मी माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.